तर रात्री ऐन टायमावर मला माहित पडलं आज होते तायाने जीजीची अॅनिव्हर्सरी. तर मग काय आम्ही फटाफट निघून आनंद भाऊ महादेव बेकरीवर राठी येऊन पाहतो तर काय हो एकापेक्षा केक लागले होते. आम्हाला समजलं नाही आम्ही कोणता केक घेऊ. तर मग एवढा केक पण एक आम्ही केक फायनल केला. मग तो केक घेऊन आणि अॅनिव्हर्सरी त्याचं सगळं सामान घेऊन आलो आपण घरी येऊन पाहतो तर काय बाहेरची लाईन गेलेली होती. मग काय आपण तर आलो देसी पोट्टे. तर मग आपण केला लाईटचा जुगाड. मग आपल्या लाईटचा जुगाड झाला एक लाईटमॅन पाहिजे. तर मग आपल्या कोमल होती कोमलला लाईटमॅन बनवलं. लाईट गिट सेट झाल्यावर आपण चालू केला केक कटिंगचा कार्यक्रम. जसाच केक कटिंगचा कार्यक्रम संपला तसे या मुलींना लावला स्प्रेचा चांगला उपयोग करणं प्रेमानं झाला. आम्ही केला फोटो सेशन चालू. कसाच फोटो काढून आमचा फोटो सेशन झाला बघा. आणि आम्ही जराशी आयुष्य मजाक घेतली आणि झोपून राहिलो. तरी भाऊ असा झोपलो की सकाळी 6 उठलो. सकाळी 6 उठून आपण सगळ्यात पहिले अंग तोंडून झालो रेडी. आणि मग ठेवला आपण चहा बनवून आपण सरकन चहा पेला. मग तेवढ्यात आला मग घरी विशाल. तर मग विशालले मस्त घेऊन आपण आलो आपल्या गणेशरावच्या घरी आल्यावर आता पाहतो पांढरा शर्ट घालून एकदम टकाटक होता. पण म्हटलं शर्ट बदलो पहिले होतं. मग आम्ही सगळ्यांना फोर्स करून शर्ट बदलायला लावलं. त्याचा शर्ट चेंज करून आम्ही सगळे निघालो मग मस्त शेगाव जाण्यासाठी. मग काय फटाफट आम्ही पाय उचलत आलो चौकातून मग पाय उचलत आलो आम्ही सीधा रेल्वे स्टेशनवर. मग काय रेल्वे स्टेशन आल्यावर तिकीट काढणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग सगळ्यात पहिले आम्ही काढलं तिकीट. काय तिकीट काढून आम्ही जरा एडे चाय करत आलो आम्ही सीधा प्लॅटफॉर्मवर. आपले पोट्टे इतके भारी आहे की वर जायला आपल्याला लिफ्ट लागते. तर मग लिफ्ट मध्ये चढून आम्ही आलो सीधा दुसऱ्या मंजिलवर. याच्या पाठवाल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय. जाता एकच गोष्ट फॉलो करून घ्या.